आज आपण शिकणार आहोत मायक्रोसॉफ्ट वर्डमधला डेटा पॉवर पॉइंटमध्ये क्विकली कसा ट्रान्सफर करायचा। त्यासाठी इथे काही ॲडिन्स दिलेले आहेत। आपल्याला सर्वात पहिल्यांदा फाईलमध्ये जायचं आहे। ओके, फाईल टॅबमध्ये जायचं आहे। त्याच्यानंतर ऑप्शन्समध्ये क्लिक करायचं आहे। ऑप्शन्समध्ये गेल्यावर तुम्हाला कस्टमाइज रिबिनवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, कस्टमाइज रिबिनमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा इथे चूज कमांड्स फ्रॉममध्ये ऑल कमांडवर क्लिक करायचं आहे। ओके, ऑल कमांड्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे खाली सेंड टू पॉवर पॉइंट। जस्ट अ मिनिट। ओके, सो इथे तुम्हाला सर्च करायचं आहे सेंड टू पॉवर पॉइंट। सेंड टू मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट। ठीक आहे, आता हे तुम्हाला या टॅब्समध्ये रिबन्समध्ये ॲड करावं लागणार। सो त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक नवीन टॅब बनवावा लागेल। सो त्याच्यासाठी इथे बघा, इथे न्यू टॅब म्हणून ऑप्शन दिसतं आहे, त्याच्यावर क्लिक करा। ओके, सो इकडे बघा, इथे न्यू टॅब म्हणून जनरेट झाला आहे आणि त्याच्यामध्ये इथे न्यू ग्रुप आहे। सो या ग्रुपला तुम्ही नाव द्या, तुम्हाला जे नाव द्यायचं ते देऊ शकता। मी इथे नाव देते सेंड टू मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट। त्याच्यामध्ये इथे न्यू ग्रुपवर क्लिक करा आणि इथे खाली रिनेमचं ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि इथे तुम्हाला ते नाव लिहायचं आहे डिस्प्ले नेममध्ये। सो मी देते आहे सेंड टू पॉवर पॉइंट नाव। तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठचंही नाव तुम्ही ह्याला देऊ शकता। आता इथे ओके करायचं आहे तुम्हाला। ओके केल्यानंतर इथे चूज कमांड्समध्ये तुम्हाला हे जे सेंड टू पॉवर पॉइंट आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे। ओके, क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ॲडवर क्लिक करायचं आहे। ओके, ॲडवर क्लिक केल्यानंतर हे जे सेंड टू पॉवर पॉइंटचं कमांड आहे ते या न्यू टॅबमध्ये सेंड टू पॉवर पॉइंट कस्टम ग्रुपमध्ये तुम्हाला इथे शो होईल। ओके, त्याच्यानंतर परत एकदा आपल्याला ओके द्यायचं आहे। ओके, ओके दिल्यानंतर इथे बघा, इथे न्यू टॅब जनरेट झाली आहे टॅब्सच्या ग्रुपमध्ये। त्या न्यू टॅबमध्ये बघा सेंड टू मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट ऑप्शन तुम्हाला दिसते। ठीक आहे, आता हा जो डेटा आहे त्याला आपल्याला पूर्ण सिलेक्ट ऑल करायचं आहे। ओके, सिलेक्ट ऑल करून होम टॅबमध्ये जायचं आहे। स्टाईल्स आयकॉनमध्ये आपल्याला सर्वात पहिल्यांदा हेडिंग टू सिलेक्ट करायचं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या डेटाचं जितके काही हेडिंग्स आहेत ते तुम्हाला कंट्रोल प्रेस करून आणि माऊसचं राईट क्लिक प्रेस करून आपल्याला अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आहेत फक्त हेडिंग्स। ओके, फक्त हेडिंग्स सिलेक्ट करायचे आहेत तुम्हाला। त्याच्यानंतर हे 7 हेडिंग्स आहेत ते मी इथे सिलेक्ट केले। त्याच्यानंतर आपल्याला होम टॅबमध्ये स्टाईल्स ग्रुपमध्ये हेडिंग 1 सिलेक्ट करायचं आहे। ओके, हेडिंग 1 सिलेक्ट केल्यानंतर बघा जे काही हेडिंग्स आहेत त्या हायलाइटेड झाल्या आहेत। ठीक आहे, सो आता आपल्याला जो आपण न्यू टॅब बनवला आहे त्याच्यात जायचं आहे आणि सेंड टू मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटवर क्लिक करायचं आहे। जेव्हा तुम्ही सेंड टू मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटवर क्लिक करता सो डायरेक्टली हा सगळा डेटा आहे तो पॉवर पॉईंट ओपन होऊन पॉवर पॉईंटच्या स्लाइड्स ऑटोमॅटिक क्रिएट होतील आणि पॉवर पॉईंटच्या स्लाइड्समध्ये तो डेटा जाईल आणि ज्या हेडिंग 1मध्ये तुम्ही हेडिंग सिलेक्ट केलेल्या त्या प्रत्येक हेडिंगसाठी एक नवीन स्लाइड ती तयार करेल। आता बघा इथे जर तुम्ही बघू शकता तर जो हेडिंग मी सिलेक्ट केलेला त्या प्रत्येक हेडिंगसाठी एक नवीन स्लाइड क्रिएट केली आहे आणि त्याच्या आतमध्ये जो डेटा होता तो इथे फिल झालेला दिसतोय। आता इथे तुम्ही अनेबल एडिटिंगवरती जाऊन अनेबल एडिटिंगवर क्लिक केलं की ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काही डिझाईन द्यायचं असेल तुमच्या पॉवर पॉईंटला किंवा जे काही एडिटिंग करायचं असेल या पॉवर पॉईंटमध्ये ते तुम्ही करू शकता। ठीक आहे, तर ह्या प्रकारे क्विकली तुम्ही वर्डचा डेटा पॉवर पॉईंटमध्ये इन्सर्ट करू शकता।